भाजपकडून महापौर पदासाठी सौ संगीता खांडेकर यांनी तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले। भाजपच्या मुंबईत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही उमेदवारी निश्चित करण्यात आली असून अर्ज दाखल होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। मुनगंटीवार गटाला महापौर पद आणि जोरगेवार गटाला उपमहापौर पद देत सत्ता संतुलन राखण्यात भाजप नेतृत्व यशस्वी ठरल्याचे चित्र आहे। दरम्यान इतर पक्षांमधील अंतर्गत मतभेद सुरू असतानाच भाजपच्या या ठोस हालचालींमुळे निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आज तुम्हाला महापौर पदाचा उमेदवार केला आहे भाजपनं, काय आहे विजयाचा विश्वास सांगा आम्हाला। आज मला आमच्या आदर्श नेते, आमचे आदरणीय सुधीर भाऊ, आमचे आमदार किशोर भाऊ, आमचे भाई यांच्या मार्फत मला आज महापौरचा उमेदवार दिला आहे आणि भाजपाचाच उमेदवार होते आणि वर पण सगळे बोलणं चालू आहे आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की भाजपाचाच नगरसेवक होणार। सत्तेपासून किंवा बहुमतापासून अजूनही भाजप लांब आहे, कशा प्रकारे सत्ता मिळेल? नाही, सत्ता तर भारतीय जनता पक्षाची सत्ता बसेल। येणारा तुम्हाला 10 तारखेला समजून येईल। सत्ता भारतीय जनता पक्षाची बसेल हे नक्की आहे। कुणासोबत चर्चा सुरू आहे? तुमच्याकडे समीकरण जुळत नाहीये? समीकरण नेत्या लोकांची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे नेते लोक बरोबर काम करून राहिले आणि त्या हिशोबाने भारतीय जनता पक्षाची सत्ता नक्की बसेल। थैंक यू। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।